ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवलीलामृत अध्याय 10. या अध्यायाची फलश्रुती विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा. याचा 1 वर्ष पाठ करावा. श्री गणेशाय नमः. कामगज विदार पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना मदतम हारका चंडकिरणा चंद्रशेखरा वृषभध्वजा मत्सर दुर्धर विपिन दहना दंभ नगद छेदका सहस्रनयना अहंकार अंधका सुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नगविहारा निगमागम वद्या सुहास्य वक्त्रा दक्ष मख दलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदा दयानिदे नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबर सिंह केतून नृपती. यावरी सूत शौनकांदिका प्रती नैमिषारणी सांगत अनर्थ देशी वास्तव्य करीत एक द्विज नामे देवरथ वेदाध्ययनी शास्त्ररथ पंडित आणि वंशज होय. त्यांची कन्या चातुर्यखानी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जनहोती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अधित ब्राह्मण सभाग्य आणि वेद संपन्न ज्याची विद्या पाहून राज्य होती तटस्थ. लग्न सोहळा जाहल्यावरी काही दिवस होता स्वशूर घरी. सायंकाळी नदीतीरी संध्या वंदनासी तो गेला. परतून येता अंधार पायाचा झोंबला दुर्धर विखार. तेथेच पडिले कलेवर नगरात हाक जाहली. माता पिता समवेत शारदा धावणी आली तेथ. गतप्राण देखुनी प्राणनाथ शरीर कालित धरणीवरी म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जहाज. ओस पडले सेज बोलो गुज कोणासी माझे बुडाले भांडार. सर्परूपे वरी पडला तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र. म्हणून टाकी तोडून देखुनी शारदेची करुणा अश्रू आले जनांची नैना. म्हणती आहा पशुपते भाललोचना हे आता करील काय. मग त्या विप्रांचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजन शारदेस संगे घेऊन सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस दाहल्यावरी घरची कार्यास गेली बाहेरी. शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले. नैध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरुणी पवित्र. सदना आला शारदेच्या शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करुणी करी नमस्कार. नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढू अपार हो तुझ पुत्र वेद वक्ता. विप्रास नदीसे केवळ अंध अमोघ बदला आशीर्वाद. हासोनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान. नैध्रुव म्हणे माझे वचन असत्य नोहे कल्पांती. माझे जीवे बाहेर आले ते माघारे न सरे कदा काळे. माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तैसे घडवीन. घरची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळल्या वृत्तांत. म्हणती विपरीत केवी घडे ऋषींचा आशीर्वाद अमोघ पवित्र. क्षणे रंकाचा करी सहस्र नेत्र शापे न लगता क्षण मात्र. कुळासहित संहारित शाप बळीची विशेष सर्प केला राजा नहुष. यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी क्षोभोणी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी अंब ऋषींचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती. ब्रह्मशापाचे भय वाहती विप्रशापे राम परीक्षिती. भस्म झाला क्षणार्धे जमदग्नीचा क्रोध परम. चौघे पुत्र केले भस्म. स्त्री असता पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती 60 सहस्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करुण्या. कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडका ऐसा नृपाळ क्षण मात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परमदृढ नृगराज केला सरडा. धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्र भंगे त्या अंगी
क्षयरोगी केला अत्रिनंदन, मेदिनी वसनाचे केले आचमन, शाप देवनी सूर्यनंदन, दासीपुत्र केला पै, पाषाणाचे करीती देव, रंकाचे हे करीती राव, मंत्राक्षता टाकीता नवपल्लव, कोरड्या काष्टा फुटले की, ब्राह्मण थोर त्रिजगती हे, ब्रह्मांड मोडणे पुन्हा घडती, यावरी नैद्रू तिये प्रती, बोलता झाला ते ऐका, म्हणणे ऐके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत, षडक्षर मंत्र विधुयुक्त, नित्य जप करावा, म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तववरी मी येथेची राहीन, मग त्याच्या अंगणात मठ करुणी राहता झाला नैद्रुव तो, म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी, करावा जाण चैत्र मासी, अथवा मार्गशीर्षेसी, शुद्ध पक्षी करावा, पाहुणे सुमुहूर्त सोमवार, अष्टमी चतुर्दशी परिकर, पूजावा उमा महेश्वर, एक संवत्सर नेमेसी, गुरुवचन शारदा ऐकून, तैसेची करी न पडे न्यून, नैद्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला, दिव्य शिवमंदिर करुण, वरी दिधले शुभ्र वितान, चारी स्तंभ शोभायमान, नाना फळे शोभताती, अष्टगंधे सुवास सुमने, भूमी शोभणे रंगमाळा, आस्तरणे षोडशवर्ण, यंत्र करणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ, त्यावरे घालणे तांदूळ, वरी घट स्थापुणी अढळ, शोभा बहुता आणि जे, उमा महेश प्रतिमा दोन्ही, स्थापिजे सुवर्णांच्या करुणी, मग एक निष्ठा धरुणी, षोडोपचारी पूजिजे, यथा सांग ब्राह्मण संतर्पण, सुवासने पूजिजे प्रीती करुण, षड्रस चतुर्विध अन्न, द्यावे भोजन तृप्ती भरी, पुराण श्रवण कीर्तन, येणेचे करावे जागरण, गुरुवचनी विश्वास पूर्ण, धरुणी वर्तणे सर्वदा, कुंदे दुवर्ण केवळ, कर्पूर गौरव पयफेन धवल, ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ, रजत वर्ण निर्मळ जो, सूर्यकोटी सम तेज विराजित, शुभ्र आभरणे भूषित, जगदानंद कंद गुणातीत, स्वरधुनी विराजित मस्तके, शुभ्र जटा मुकुट मंडित, सर्प मणियुक्त विराजित, किशोर चंद्र भाळी मिरवत, भस्म चर्चित शुभ्र दिसे, उन्मिलित भाललोचन, केयुरांगद शुभ्र विरकंकण, मुंडमाळा शोभायमान, दिसते लोचन सूर्ये दुवत, दिव्य गरुड पाचुहुणी वरिष्ठ, विराजमान दिसे नीलकंठ, दशभुज आयुधे सघट, झळकती प्रलय चपळ ऐसी, खटवांग त्रिशूळ कपाळ डमरू, अंकुश पाश घंटा नाग धरू, पिनाक पाशुपत कमल तेजाकारू, शुभ्र वर्ण आयुधे, शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन, शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन, मणिमय शुभ्र सिंहासन, नाना रत्ने विराजित, कैलासगिरी शुभ्र वर्ण, वरी मंडप शुभ्र सहस्त्र योजन, स्तंभ विरहित सहस्त्र किरण, गगनी जेवी प्रकाशे पै, ऐरावताहुनी विशाळ शुभ्र, पुढे शोभे नंदिकेश्वर, मणिमय कुंडले सुंदर, शेष तक्षक झळकती, ब्रह्मानंद सुख मुरण, ओतिले शिवस्वरूप सगुण, आता भवानीचे ध्यान, शारदा ध्यानी आणित, बाला तन्वंगी सुंदर, विराजमान चंद्रशेखर, चतुर्भुज पाशांकुशधर, गदापद्म युक्त जे, सुरतरु सुमन माळायुक्त, मल्लिका बकुळ कमळी विराजित, इभ मुक्ता वतस डोलत, शोभा अद्भुत कोण वर्णी, हरिमध्या भुजंग वेणी, जलज वदना आकर्ण नयनी, द्वादशादित्य शोभा जगणी, कांचीवरी झळकत असे, मागे स्त्रिया वर्णिला बहुत, निस्सीम रूप लक्षणयुक्त, ओवाळुनी टाकाव्या समस्त, जिच्या पादांगुष्ठावरुणी, कोटी मन्मथ शोभा साजिरी, त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी, ब्रह्मांड फोडोनियावरी, अंगीचा सुवास धावत, पदमुद्रा जेथे उमटती, तेथे आरक्त कमळे उगवती, द्विज पंक्तीचे रंग पडताक्षिती, खडे होती दिव्यमणी, या ब्रह्मांड मंडपात देख, ऐसे स्वरूप नाही आणि का, शशी मित्र द्विमुख, जिच्या तेजे शोभती, विधी चक्रादी बाळे अज्ञान, स्नेहे निजगर्भी करी पाळन, समस्त त्रिभुवन लावण्य, ओतिले स्वरूप देवीचे, विशाळ ताटके प्रभाघन, ओतिली शशीमित्र तेज गाळून, गंडस्थळी प्रभापूर्ण, पडली झळके अत्यंत, बिंबाधर अतिरक्त, नासिकेचे वरी डोलता मुक्त, प्रवाळाची केवळ भासत, तेज अमित न वर्णवे, नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी, तो गुजे ऐसे दिसे क्षणभरी,
जगन्माता हास्य करी, तो रंग दिसे शुभ्र मागुती, ओळीने बैसल्या हंस पंक्ती, तैसे द्विज हासता झळकती, मुक्त शुभ्र वर्ण मागुती, हैमवतीचे झळकती, दंत पंक्ती शुभ्र अत्यंत, अधर प्रभेने आरक्त भासत, डाळिंब बीज पक्पक शोभत, क्षणिक तैसे दिसती, कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती, इंद्रनिळा समान, श्यामलांग प्रभा दैदिप्यमान, मुक्तान माझी बिंबली, कमंडलू तेजस्वी सुंदर, देवी विश्वजननीचे पयोधर, कुमार आणि इभवक्त्र, ज्यातील अमृत प्राशिती, प्रलय चपळा गाळून समग्र, रंगविले वाटे देवीचे अंबर, मुक्तालग कंचुकी प्रभाकर, बाहुभूषणे झळकती, इंद्रनील वर्णी लीला वेशधारिणी, भक्तानुग्रहकारिणी, प्रलय रूपिणी आदिमाता, आदि पुरुषाची ज्ञानकळा, घडी मोडी ब्रह्मांड माळा, जिचे स्वरूप पाहता डोळा, जाश्व निळा धनी न पुरे, कृतिका पुंज झळके गगनी, तैसे जलज घोष डोलती करणी, अरुण संध्या रागा उणे आणि, कुंकुम रेखा आरक्तपणे, विश्वप्रलयी शिवसगुणपण, ताकोणी होता तत्काळ निर्गुण, परितीचे सौभाग्य दोहन, तांटक कुंकुम महिमा हा, 2 वेळा वरिले कर्पूर गौरा, भवानीने लाविले कपाळा बीजवरा, तांबूल रेखांकित वदनचंद्रा, अपार कवी वर्णिती, प्रयागी त्रिवेणी जैसी, अंबेची वेणी शोभे तैसी, कृष्णवर्ण कुराळ निश्चयसी, आदित्य नंदिनी होयते, शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमणी, तेचे ब्रह्मांड वरुणी स्वर्धुणी, माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी, पद्मज नंदिनी गुप्तते, मुद राखडी मच्छ कच्छादी अलंकार, हे प्रयागी तळपती जळचर, केशाग्री गुच्छ विशाळ थोर, सागराकार शोभती, काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ, तेची डोलत मोहनमाळ, जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ, आवरोणी धरिले 2 पक्षी, अक्षय सौभाग्य नवे खंडन, म्हणून वज्रचुडे मंडित कर जाण, दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन, दशावतार नटलासे, पायुने पुरे पैंजन, गरजता शिव समाधी विसरून, पाहे मुखचंद्र सावधान, नेत्र चकोरे करोनिया, भक्त जे का एकनिष्ठ, पायी दोल्हारे जोडवी अनुवट, ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे, ऐसे 1 संवत्सर पर्यंत आचरले उमा महेश्वर व्रत, नैध्रुव उद्यापन करवित, यथाविधी प्रमाणे 11 शते दाम्पत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त, पूजोनी शारदा हर्षभरित, तव रवी अस्त पावला, जपध्यान कीर्तन करीत, शारदा गुरूंजवळी बैसत, अर्धयामिनी झाली अकस्मात, भवानी तेथे प्रकटली, असंभाव्य तेज देखुनी, नैध्रुवासी नेत्र आले तेच क्षणे, नैध्रुव शारदा लागती चरणी, प्रेम भावे करुणिया, देवीचे करती स्तवन, उभे ठाकती कर जोडून, परी त्या दोघां वाचून आणिक कोणी न देखती, जय जय भवानी जगदंबे, मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे, ब्रह्मानंद पददायिनी, सर्वारंभे चिद्विलासिनी, तू माई धराधरेंद्र नंदिनी, सौभाग्य सरिते, हेरंब जननी, भक्त हृदयार विंद चिन्मय खाणी, वेद पुराणी वद्य तुझ्या कृपे निश्चिती, गर्भाधासी नेत्र येती, मागे सांडून पवनगती, पांगुळ धावती कृपे तुझ्या, मुके होती वाचाळ, मूर्ख पंडित होती तत्काळ, रत्ने होती सिकता हरळ, गारा होती चिंतामणी, भवभय हारके भवानी, भक्त पालके मनोलासिनी, वेदमाते द्विज जनरंजनी, वेधले ध्यानी ब्रह्मादिक, त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी, दोषत्रयहारके त्रिताप शमणी, त्रिकाळजे सादर तव ध्यानी, त्रिदेह विरहितते, शिवमानस सरोवर मराळिके, जय जय विज्ञान चंपक कलिके, सकळ ऐश्वर्य कल्याणदायके, सर्व व्यापके मृडानी, ऐसा एकता सुप्रसन्न, देवी म्हणे माग वरदान, नैध्रुवे वृत्तांत मुळीहून, शारदेचा सांगितला, मग मुखातून वचन आले, ते अंबे पाहिजे सत्य केले, तुवा जरी मणी धरिले, तरी काय ऐकण करीसी, यावरी शिवजा या बोले वचना,
हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी येसे हिच्या भ्रतारसी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृदू भाषिणी इने वर वश करुणी वडील कामिनी बिघडवली। शेजारी एक जार होता तोईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी हाता धरिता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करुणी आरक्त झिडकारीला तो जार पतित मग तो होऊनी खेदयुक्त ग्रासी गेला दुरात्मा इचे त्यास लागले धान सुरत आलिंगन आठवून हिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला इस विधवा हो म्हणून हिच्या सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण हिच्या दुःखे करुणिया मग हे काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे इस वरिली ये जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेलायसी दावा साधून हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता 360 योजन एथोनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन हिचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तोहीच स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम तयास लोके विख्यात जाणपा नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पाविल सुख स्वप्नानंद विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयांसी सांगून अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिंदा करती समग्र धीर भावे सासू श्वशूर आप्त सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबाईस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर आला खरा रोहन करून तो आकाशवाणी बोले गर्जुन सत्यगर्भ शारदेचा जन परमंगल म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील मदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभे वीन धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी ग्रह गण भंगणे विधुमित्र यास आहे कोणाचा आधार सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाईन पडे परस्परे पंचभूतांची वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजापूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वैश्या एक तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडून ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राज्यात स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवा समागमे ऐसे बोलती वृद्ध जन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेसी कोणी असत्या म्हणती तरी जीवा चिरुणी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्वही कापट्ट असत्य तो जीवा चिरोणी अकस्मात किडे गळू लागले हे देखोनी सर्वजन शारदेसी घालिती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग ती सपुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासून उपनयन झाले अपूर्ण 8वे वर्षी वेदाध्ययन 4 वेद षटशास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी जेने अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही झाला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खून पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रतांचे पुण्य अर्ध देई पतीसी पुत्र देई त्यास
तू त्या पासी राहे 4 मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रता रासी केले नमन म्हणे हा घ्या आपला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुर्णपतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला पार मातृपितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जोन करे जनक जननीचे भजन अधिक त्याचे तपज्ञान अधिक विद्या अधिक थोरपण अधिक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गौतम आणि माई बापा शिनवीत अन्न नेदी बाहेर घालीत शब्द बाणे हृदय भेदी तो जरी पढला शर्त शास्त्र परी अनामिका मुनी अपवित्र तयाचे न पहावे वक्त्र विटाळ कदा न व्हावा यद्यपि झाला स्पर्श जान परी तरी करावे सैचल स्नान महादोषी तो कृतघ्न यम दारुण गांजित यावरी शारदेचा व्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवणी परत्र पावला तो शिवपदा शारदाई चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावणे सुखे राहिले शिवलीलामृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होणे शिव होते जे मृत्यूने कवळीले सहज त्यासी नावडे हा रसराज ज्याची सुकृते तेजपुंज तेचे अधिकारी येथीचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोते या विणवी जोडून कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मृडाणी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु हर हर महादेव ओम नमः शिवाय।